नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी. पेन्शनर्ससाठी 10 ऑगस्ट महत्त्वाचा दिवस. किमान पेन्शनमध्ये होणार वाढ. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट समोर येत आहे. वेतन आयोगाअंतर्गत किमान पेन्शन 9,000 वरून 25,740 पर्यंत वाढण्याची चर्चा सुरू आहे. तसेच 20,000 मूळ पेन्शन असलेल्या पेन्शनधारकांसाठी पेन्शन 57,200 पर्यंत जाऊ शकते. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.28 ते 2.86 गृहीत धरल्यास किमान मूळ वेतन 9,000 वरून वाढून सुमारे 20,500 ते 25,740 दरम्यान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या असून पेन्शनचे प्रमाण शेवटच्या वेतनाआधारे वाढवणे, जुनी पेन्शन योजना पूर्ववत करणे आणि महागाई भत्त्याबाबत सुधारणा करण्याबाबत विविध संघटनांनी शिफारशी मांडल्या आहेत. जाणून घेऊयात काय आहेत शिफारशी. 2.86 पट फिटमेंट फॅक्टरचे संपूर्ण गणित समोर आले आहे. किमान पेन्शनमध्ये 186% वाढ. 18 महिन्यांचा अंदाजे 6.69 लाख एरियर मिळणार. 65 ते 90 वर्षापर्यंत अतिरिक्त पेन्शन वाढीचा प्रस्ताव. वैद्यकीय भत्ता 20,000 पर्यंत करण्याची मागणी. 1 जानेवारी 2027 पासून संभाव्य अंमलबजावणी होण्याची शक्यता.